आज आहे मालवणमधला तिसरा दिवस आणि आज आहे 10 वाजताची चेकआउट. तर सगळेजण तयार होत आहेत आणि कालच्या वॉटर ॲक्टिव्हिटीमधील स्कुबा डायव्हिंग ते फक्त राहिलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आता त्यानंतर जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. आणि त्याच्यानंतर काय 1-2 पॉईंट झाले तर, आणि नाहीतर 9ची ट्रेन आहे दादरसाठी. प्रतीक्षा खाते सकाळ सकाळी खाऊ. पायल खाते भाकरवडी. बाल्कनी व्ह्यू. सकाळचे वाजलेत 9. आज मालवणमधला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आम्ही जात आहोत बीचवरती. आणि काल वॉटर ॲक्टिव्हिटी केली, त्यामधील एक ॲक्टिव्हिटी राहिली आहे जी स्कुबा डायव्हिंग आहे. आणि हे लोक सगळे निघाले स्कुबा डायव्हिंग करायला. कदाचित 2 तास 2.5 तास जातील त्या स्कुबा डायव्हिंगसाठी. सगळेजण तयार होत आहेत आणि हा तिसरा दिवस. आणि संध्याकाळी 6 वाजता चेकआउट असेल. आता सगळे गाडी चला, याला पण स्कुबा डायव्हिंग करायचे तर आपण घेऊन जाऊया. नीती बोलली की घेऊन जातो मी. दिवस तिसरा आहे आणि सकाळचे 10 वाजलेत. आम्ही नाश्त्यासाठी उतरलोय. आमको बोलना मत. नाश्त्यासाठी आम्ही इथे उतरलोय ट्रेडिशनल फूड कॉर्नर. नेपाळी थोडं एक्सप्लेन कर, सकाळी कुठे जाणार आहे? आता आम्ही जाणार आहोत स्कुबा डायव्हिंग करायला आणि सिंधुदुर्ग किल्ला फिरण्यासाठी जाणार आहोत. त्याच्यानंतरला मग माहिती नाही काय करायचं नंतर बॅग पॅक करून आणि मग मुंबईला. हो, टेस्टिंगसाठी आंबोळी आले. नितीला वाटलं आंबोळी म्हणजे वेगळं काहीतरी आहे, पण नितीच्या गावातला डोसाच निघाला. निती म्हणते मी आता मिसळ खाते. सर पण म्हणतात आहेत त्यांच्या इकडचे पण डोसा फेमस आहे. त्याला मिसळ पाव आलेला आहे. दीपाली काय मागवलंस आहे तू? घावणे मागवले. शेट काय खुर्चीच पकडत नाही. नमस्कार मंडळी, तर आम्ही आलो आहोत चिवले बीचवरती. आणि चिवले बीचवरती याची एक ॲक्टिव्हिटी राहिली आहे, चिवला बीच. अरे चिवला बीचवरती आलोय. तर चिवला बीच बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा बीच आहे. येवा विजिट करा, खूप सुंदर असा बीच आहे. इथेच होता मी. अरे आवाज दिलेला ना, मी पाठी बोलवलेलं ना. भडकली बोट है उधर, लेकिन कुछ काम होगा इस. तर यांना पट्टे मिळाले आहेत. दीपाली भडकली आहे. दीपालीला आज तर 100% भडकणार दीपाली, कारण सिच्युएशन. तर फोटोशूट करून घेतो. ऐसा करो, फेस थोड़ा ऐसा करो, थोड़ा स्माइल करो. कोणी बनवलेला आहे किल्ला. मित्रांनो चिकू ब्लॉग बनवतोय.
एकदम कडक एक्सप्लेन कर रहा है. पाणी बर्फी आलेली आहे आणि जीवने बनवलेला किल्ला सिंधुदुर्ग किल्ला बनलेला आहे. तर मित्रांनो आलेला आहे आम्ही अन्नपूर्णा हॉटेलमध्ये. तर दिवस तिसरा आणि आम्ही आलो आहोत अन्नपूर्णा हॉटेल. हा बघू शकता चिवला बीच. प्रतीक्षा बीचचं नाव काय? बीचचं नाव चिवला बीच. काही बोलली मला काल. त्याचे लोक आलेले आहेत सेकंदाची. मेरा आया कि नहीं सब कि नहीं आया? हंसी आ रही है. प्रतीक्षा बोल ना. प्रतीक्षा कसा आहे? स्कुबा डायव्हिंगची व्हिडिओ. मित्रांनो आम्ही मागवलेली आहे खेकडा थाली. आम्ही नॉनव्हेजवाल्यांसाठी खेकडा थाली. त्याच्यानंतर आहे मागवलेले कोलंबी थाली आणि त्याच्यानंतर काय मागवले आपण? सिंपल थाली मागवलेली आहे. आमच्या तिघांचे झाले चॉईस. नीती, पूजा आणि माझी. आमच्या तिघांची चॉईस झाली. तुला दाखवतो या खायला. ही व्हेजवाली मंडळ आहे. आम्ही आहेत नॉनव्हेजवाले पण आमची थाली याची बाकी आहे. सरांनी मागवली चिकन थाली. मित्रांनो दुपारचे वाजलेले आहेत दुपारचे वाजलेत 3:45 आणि आम्ही जात आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आणि त्याच्यानंतर बीचवरती. खूप उशीर झाला आहे. बघूया जायला मिळतं का. तर सगळे लोक रेडी झालेत. सर पण आता येतील थोड्या वेळाने. ठीक आहे. आणि प्रतीक्षा रेडी झाले. सगळे रेडी झाले. स्टे हॉटेल. तर आम्ही आलो तिकीट काउंटरजवळ. तिकीट काढावं लागेल पहिले बोटीचं. हाय करा. तिकीट काउंटरजवळ आलो आहे आम्ही आणि 3 ते 12 वयोगटापर्यंत हाफ तिकीट आहे. त्याच्यानंतर पूर आहे. विनायक दादा पाणी विकायला चालू कॉन्ट्रॅक्ट आणि विनायक दादा मालवणचा आहे आणि त्याने बस्ता बस्ता धंदा चालू केला. 20 रुपयाला एक असा विनायक दादा बोलतोय. तर विनायक दादाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि विनायक दादाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला 20ची बॉटल 19ला मिळेल. नाहीतर 21ला पण मिळू. 21ला पण मिळू शकते जर तुम्ही लेट केलात तर. होडीमध्ये जाण्यासाठी हा एंट्रन्स आहे. बघू शकता दीपाली स्पीडमध्ये जाते. दॅट इज एक्साइटमेंट. तर होडीमध्ये जाण्यासाठी लाईन लावायला लागते. बघू शकता. काय केलं तू सांग. काय कायच नाही ती. ते नाही कम्फर्ट. आम्ही जाणार आहोत बोटीमध्ये. तर मित्रांनो सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आलो आहोत आम्ही.
एंट्रन्स आहे जाण्यासाठी. इथून एंट्रन्स आहे सगळ्यांसाठी. हा आहे सिंधुदुर्ग किल्ला, शिवछत्रपती शिवाजी महाराज. हे मार्केट आहे. काय घ्यायचं आहे का तर तुम्ही घेऊ शकता आणि खाऊ शकता. सर काहीतरी सांगतात आहेत. अभी भी नॉनवेज हाँ नहीं आता है ना. चला महादेव का मंदिर है. भवानी मंदिर मार्ग, टेहळ बुरुज मार्ग जवळ जाण्यासाठी रस्ते. काय हे काय आहे? जलाशय. सेम विहीर आहे. गोड्या पाण्याची विहीर ना. या दोन विहीर. हा हे पण जलाशय आहे ना. सेम सेम. देवी भवानी माता. ओटी घेणार का? भवानी मातेची ओटी आहे. हे आहे भवानी माता मंदिर. श्री भवानी माता मंदिर. किल्ल्याची सुंदर अशी रचना केलेली आहे सिंधुदुर्ग किल्ल्याची. पर्यटक इथे भरपूर येतात आणि कचरा वगैरे करतात. तर जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुमच्यासोबत तुमचा खाऊ, त्याच्या त्या प्लास्टिकच्या पिशव्या, बॉटल सगळं बरोबर घेऊन येता. मग तुम्हाला त्याच रिकामी झालेल्या पिशव्या आणि बॉटल्स रिटर्न घेऊन जायला काय प्रॉब्लेम आहे. आणि इव्हन इथे कचरा कुंडी पण दिलेल्या आहेत त्यांनी. बघा, स्वतःचा कचरा स्वतःची जबाबदारी. स्वतःचा कचरा स्वतःची जबाबदारी. तर मित्रांनो, दीपाली सांगते, दीपाली नाही सगळेच सांगतात आहेत. पर्यटक येतात आहेत तर कचरा वगैरे कचरा कोंडीत फेका. आणि किल्ल्याचं संरक्षण आपल्याच हातात आहे, बाकी कोणाच्या नाही. जेवढा आपण कचरा करू तेवढा आपला इतिहास इतिहास नष्ट होत जाईल. आणि जेवढा आपण कचरा कोंडीत टाकून देऊ तर तेवढा आपला गड स्वच्छ राहील. मित्रांनो, आम्ही आता तटबंदी बघायला जातोय. पाणी तटबंदी. तर मित्रांनो, नजारा बघू शकता. आपण आलो आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. तर हा किल्ला जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. आणि हे हिरोजी इंदुरकर यांच्या नेतृत्वाखाली 1000पेक्षा अधिक मावळ्यांनी हा किल्ला बनवलेला आहे. हा किल्ला 1664मध्ये ह्याचं बांधकाम चालू झालं आणि 3 वर्षामध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला होता. इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि
फ्रेंच यांच्यापासून कोकण किनारपट्टीचं आणि स्वराज्याचं रक्षण व्हावं म्हणून महाराजांनी या किल्ल्याची रचना केली होती. तर हा किल्ला बांधण्यासाठी शिसं, गूळ आणि चुना याचा वापर केलेला. ह्यांच्या ज्या तटबंदी ज्या आहेत ना, ह्याच्या तुम्ही मागे बघताय, ह्या तटबंदी 30 फूट उंचाच्या आहेत आणि ह्यांची जाडी जी आहे ती 12 फुटापर्यंत आहे. आणि म्हणून समुद्राच्या लाटा वगैरे त्यांचा मारा होतो त्याच्यावरती, तरीसुद्धा तो किल्ला अजूनही अभेद असा उभा आहे. कुणाचा? फक्त ह्या व्ह्यूचा बांधकाम खूप सुंदर आहे ना. एकदम कसं बनवलं असेल ना. 48 एकरवरती हा पूर्ण किल्ला बांधलेला आहे. तुम्ही बघितलंच असेल की किती सुंदर किल्ला आहे तो. खरंच एकदा आला तर नक्की व्हिजिट करा आणि आपला जो इतिहास आहे तो आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपल्याला दाखवायला त्याच्यासाठी स्वच्छता नक्की राखा. दगड्या चिरे वगैरे खूप मोठे आहेत ना. दगड आहेत, चिरण आहेत. हा तेच दगड्या काय मस्त इथे राहिलंच नाही घेऊन. हळू उतरा. किल्ल्याचंच असेल काहीतरी. इंटरेस्ट होता. फायनली पिकनिक संपलेले आहे आणि बॅग भरून आम्ही चाललो. चिकू 100 आंबे फक्त लय. मित्रांनो, आमची मालवणची पिकनिक फायनली संपली आहे आणि 3 दिवस खूप मजा केलेली आणि संपली. आता भेटूया नेक्स्ट पिकनिकला आणि तसे पण ब्लॉग आता टाकतच आहे. तर बाय 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 बाय.